तर जूनप्रमाणे जुलैमध्ये सुद्धा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। जून महिना हा जवळपास पूर्णपणे कोरडा गेलेला होता। जुलै महिना देखील टेन्शन देणारा ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते। जुलै महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात कमी पावसाचा अंदाज आहे। तर जुलै महिन्यात सरासरीच्या 94% इतक्या पावसाची शक्यता आहे। जून महिन्यात सरासरीच्या फक्त 47% पाऊस झालेला आहे। 126 वर्षात जून सगळ्यात कोरडा महिना ठरलाय अशी माहिती देखील आता समोर आली आहे। तर संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। त्यातच रात्रभरातनं पीकेसी परिसरात म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड असा मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं। सध्या ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। रात्रीच्या सुमारास जो बीकेसी भागामध्ये पाऊस झालेला होता त्या भागामधली ही दृश्य आहेत ज्यात प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं होतं। रात्रभर केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस झाला आणि या रात्रीच्या पावसात चांगलंच पाणी साचून राहिलं होतं। अगदी दादरपासून ते वसई विरारपर्यंत सर्वदूर रात्रभर पावसाची बॅटिंग सुरू होती आणि त्यामुळे रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी हे असं पाणी साचल्याची स्थिती सुद्धा पाहायला मिळाली। त्यातच मुंबईमध्ये MMRDAची कामं अनेक ठिकाणी सुरू आहेत। त्याचा परिणामही पाणी साचलेलं पाहायला मिळालं। आता मात्र हळूहळू पाण्याचा निचरा होतोय।